नमस्कार, माझं नाव विलास शांताराम माडी. हे जे काय केमिकलचं जे आमच्या बागवाडीमध्ये जे काय चाललेलं आहे त्याचा परिणाम आम्हाला सर्वांना भोगावा लागतो आहे. आणि त्याच्या प्रदूषणामध्ये आमच्या शरीरात वाताचा त्रास, घुसमटीचा त्रास हा आम्हाला सहन करावा लागते. आम्ही हवेसाठी येऊन नदीवर बसतो, पण तो वास आम्हाला सहन होत नाही. तरी कृपया ह्याचा बंदोबस्त करावा. कोर्टाने जो निर्णय दिला त्याची अंमलबजावणी करावी, हीच आमची विनंती. माझं नाव भास्कर जगन्नाथ पावसकर. आपणांना नम्र विनंती करत आहे की आमच्या गावामध्ये काळसे बागवाडीमध्ये हे जे का अनुचित बांधकाम चालू आहे त्यांचं आणि हे केमिकलचा वास आम्हाला सहज जात असतो. म्हणून मी वाडवळ्याकडे आमचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन बसतो. तर बसल्याच्यानंतर मला खास यायला लागली. तेव्हा मी ह्याचा विचार केला हे कशापासून होते. तर ह्यांच्या बाजूलाच तो कारखाना आहे 60 मीटरवर, जवळजवळ 60 मीटर होते. तिथे 60 मीटरवर हा कारखाना असून त्यांना कितीतरी आहे. रस्त्याच्या बाजूने जाता येताना अशी खाशी येते आणि खेस भरल्यासारखे वाटते, दमा येतो आणि त्यामुळे मला त्रास जातो. म्हणून मी आता त्या वाडवळ्याच्या मंदिरमधून परत वापस येतो, पुढे जात नाही. एवढ्या यांचा कारखान्याचा त्रास पडतो. आणि हे काय बघत असतात पण की ह्यांना कधी सांगितली माणुसकीच्या दृष्टीत काहीतरी ह्याचा विचार करा तुम्ही. तर हे काय करण्याच्या तुम्हाला काय करायचं ते करा, हे यांची प्रतिउत्तरही दिलेली आहे. तेव्हा तुम्ही याचा ताबडतोब म्हणजे सरकारने ताबडतोब याचा निर्णय न लावल्यास आम्ही पुढच्या गोष्टीला आंदोलनाला उभे राहणार हे नक्कीच. नमस्कार, मी विजय माडी बोलत आहे. कारण काय आम्हाला केमिकलमुळे आम्हाला लय त्रास होतो, त्याच्यामुळे तुम्ही त्याचं बंदोबस्त काय तो सरकारने करावे. नमस्कार, मी रोशन निकंठ पावसकर. ह्यो जो कारखाना असा लिक्विडचो तिथे मी पण काम केलं आहे. पण ते आता मी पण अजून पण ते काम करतो पण तिथे आता नाही आहे. पण तो ह्यो त्रास गावातल्या लोकांका सगळ्यांका होता. त्याच्यामुळे ह्या काहीतरी हे झालं पाहिजे. नमस्कार, माझं नाव संदीप गोपाळ नार्वेकर. रानावर कंपनीच्या बाजूलाच माझं 40-50 फुटावर घर आहे. मला याच्यापासून खूप त्रास होतो. त्याने आमच्या जमिनीत सामायिक जमिनीत माड आहेत माझे, त्याला पण पत्र्याचं हे केलं आहे, कंपाऊंड करून टाकलेलं आहे. मला नारळ काढायला जायला आतमध्ये पण भेटत नाही. त्यावेळी याचा त्या गव्हर्नमेंटने काय तो विचार करावा. नमस्कार, माझं नाव हर्षद सुमंत खोत. मी बागवाडीचं रहिवासी असून आमच्या वाडीत अनधिकृत बोट बनवण्याचा कारखाना सुरू आहे. आणि त्याला लागणाऱ्या मशिनरीज ह्या हेवी असल्यामुळे आमच्या घरी विद्युत प्रवाहाचा मोठा विषय होतो आहे. त्यामुळे विद्युत प्रवाह चांगल्या प्रकारे येत नाही. आमचे फ्रीज, टी व्ही वगैरे खराब होत आहे. आणि त्यासाठी त्याने 11 kV हा विद्युत प्रवाह आणला हवा होता, पण तो घरगुती मीटरवरच हे सगळं करतो आहे. याच्यामुळे होतं आहे असं आहे की कारखान्याचे मशिनरी जेव्हा चालू होतात तेव्हा आमच्या इथे विद्युत प्रवाह सुरळीत येत नाही आणि आमचा टी व्ही वगैरे बंद होतो, फॅन वगैरे काही चालत नाही. तर माझी अशी एकच सरकारी यंत्रणेला विनंती आहे की लवकरात लवकर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि वाडीतील लोकांचं नुकसान होण्यापासून बचाव झाला पाहिजे. नमस्कार, मी मयुरेश प्रशांत खोत, राहणार काळसे बागवाडी. 12 फायबर बोट बिल्डरच्या अगदी नजीकच माझं घर आहे. कारखान्यात मोठमोठे आवाज मशिनरींचे, त्यामुळे आमच्या इकडे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होतंच. त्याचबरोबर कारखान्यात चालू असणारा केमिकलचा वास किंवा रंग, त्यामुळे मोठ्या प्रमाणात श्वसनाचेही आजार होत आहेत किंवा त्रास होतो आहे. हे लवकरात लवकर कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. तसेच जे वेस्टेज असतं ते इतरत्र फेकलं जातं आहे, त्यामुळेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे. याच्यावर सरकारने योग्य निर्णय घेतला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी विनायक विजय माडिये, राहणार काळसे बागवाडी. आमच्या काळसे बागवाडीमध्ये ह्याचा फायबर बोटचा मोठ्या प्रमाणात कारखाना चालू आहे. सगळे वेस्टेज जे आहेत केमिकलचं हे सगळे आहे ते नदीत टाकलं जातं, जाळून टाकतात. तिथे सगळे ते पायांना लोकांना लागतात, पायांची पूर्ण जखमा होतात त्यांना. आणि सगळे नदीत टाकून त्यांचं झाल्यावर ते सगळं वाहून जातं आहे पाणी. आणि माशांचा पण पूर्ण गेलं, ऑइल बिल सगळं त्या बोटींचं पूर्ण नदीत टाकलं गेलेलं आहे. त्यामुळे तो कारखाना बाजू हटवा. नमस्कार, माझं नाव प्रशांत प्रभाकर खोत, राहणार बागवाडी. बोलावं इच्छा म्हणजे काय आहे माहीत आहे, बागवाडी इथे माझ्या घरापासून 50 मीटरवर एक कारखाना आहे. तो कोणत्याही मालकाला न विचारात घेता ते मालक वारंवार त्यांना सांगून पण अनधिकृत कारखाना राजरोसपणे चालू आहे. त्याचा त्रास आम्हाला आणि शेजारी जमिनीमध्ये घाण टाकून सर्वांना त्रास देतो आणि कोणती
जबाबदारी तो घेत नाही.